प्लॅनिंग न करता असं कुठं अचानक जायला लागणं म्हणजे फजितीच. आणि तसंच आमच्यासोबत झालं. एवढा पाऊस असताना आम्हाला यांनी पनवेलला सोडलं आणि आम्ही चाललो होतो गावी, मी आणि मोदक. तर आम्ही गावी जातच होतो. तर सकाळी सकाळी बघा, बीडच्या जवळपासचं हे वातावरण एवढं छान होतं ना, की म्हटलं तुमच्यासोबत नक्की शेअर करावं. मला घ्यायला बीडला आम्हाला माझा भाऊ आलेला, तर आम्ही त्याच्या गाडीवरून जात होतो. आणि मोदकचं असं होतं की त्याला टोपी घालायची नव्हती आणि वारा खूप लागत होता, कारण की पावसाचं वातावरण होतं, म्हणून त्याचे हात पकडून ठेवले होते मी. त्यामुळे लग्नाला खूप वर्ष झाली, म्हणजे 11 वर्ष झाली, पण कधी असा प्रसंग आला नाही की लग्नानंतर गावी श्रावण महिन्यामध्ये स्पेसिफिकली जाता येईल म्हणून. आणि आमच्या तिथे महादेवमळी म्हणून संगमेश्वर देवस्थान खूप फेमस देवस्थान आहे. नेमकं आम्ही तिथे गेलो होतो 3रा श्रावण सोमवारी. मग मंदिरात तर जाणं गरजेचंच होतं. आणि एवढ्या वर्षानंतर असा प्रसंग, म्हणजे पंक्तीला बसून प्रसाद घेता येणं, हे म्हणजे सुखच होतं. तर तोही आम्ही सुख अनुभवलं. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता संगमेश्वर नदी आहे, जी एवढं छान वातावरण, मंदिराचा सभोवतालचा जो परिसर होता एवढं छान वाटत होतं. मग थोडेसे फोटो काढले आम्ही आणि परत घरी निघालो. एवढा छान दिवस गेला, खूप छान वाटलं. चलो बाय.